विषयांच्या या केसमध्ये 20 कोटी रुपयाची पेनल्टी महाराष्ट्र सरकारला आणि पर्यायानं या मायनी मेडिकल कॉलेजला, जेव्हा माझी एंट्री तर 2020 साली झालेली आहे, त्याच्या अगोदर याच्यावर केलेली आहे. त्यामुळे कोण दीपक देशमुख आहे त्याची मला इत्यंभूत माहिती आहे, त्यांचे काय प्रताप आहेत हे माहिती आहे. त्या संदर्भात आज मी बोलणार नाही, परंतु मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा आपल्याला आपल्या माध्यमातून माझं सांगणं आहे की शासनानं तातडीने याची चौकशी केली पाहिजे, पोलिसांनी तातडीने चौकशी केली पाहिजे आणि जर याच्यात असं काय घडलं असेल तर तातडीने कारवाई केली पाहिजे. ओके. 10 वर्ष डांबलं पाहिजे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यावर आपण काय कारवाई करणार? 6 प्रश्न जसा एका जलसंधारणापुरता आहे, तलाठी घोटाळ्याच्या नंतर काय झालं कळायलाच तयार नाही. भरती परत चालू झाली, घोटाळे झाले होते त्यांना काय शिक्षा झाली, का सगळं दाबून टाकलं समजायला तयार नाही. ही सगळी परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये कोण कोण जरी उच्च पदस्थ कोणी असला तरी त्याला सुद्धा दोषी धरलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि कारवाई केली पाहिजे. या मताचा मी अध्यक्ष होते. आपण याबाबत काय कारवाई करणार? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय थोरात साहेबांनी जो विषय मांडला हा विषय निश्चितच गंभीर आहे, पण यामध्ये थोरात साहेब घडलं काय आहे आणि नरेटिव्ह काय आहे या दोन मधला फरक मोठा आहे. तसा तर मला याला राजकारणाकडे न्यायचं नाही, नाहीतर मी मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशा प्रकारे फुटलं याची पूर्ण जंत्री मी आणली आहे, पण मला त्याच्यात जायचं नाही. पहिल्यांदा तर एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रस्तुत जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये एक विद्यार्थी ज्यावेळेस एंटर करत होता त्यावेळी त्याचं जे काही ॲडमिट कार्ड होतं या ॲडमिट कार्डवर ABCD असे काही पॅटर्न लिहिले होते आणि हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण ती परीक्षा रद्द केली, कारवाई केली, सगळ्यांना अटक केली. आता हे जरी पॅटर्न असले तरी त्याचा जो अंतिम रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्ट अनुसार 100 प्रश्नांपैकी तो 48 प्रश्नातच पास आहे, 52 प्रश्नात तो पास नाही आहे. तथापि पॅटर्न मधले काही उत्तरं हे खऱ्या उत्तरांशी जुळतात आणि म्हणून आपण त्याच्यावर कारवाई केली, ही परीक्षा रद्द केली, नव्याने परीक्षा त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला. आता काय झालं होतं की TCSने संख्या मोठी पाहता, नेहमी TCS स्वतःच्या केंद्रावरच त्या ठिकाणी परीक्षा करते. TCSने यावेळी संख्या मोठी असल्यामुळे काही केंद्र हे लोकांचे जे आहेत ते एक्वायर केले आणि त्याच्यावर परीक्षा घेतल्या. त्यातलं एक केंद्र हे केंद्र होतं आणि आता TCSने यानंतर पुन्हा निर्णय घेतलेला या परीक्षा जेव्हा होणार आहेत या TCSच्या केंद्रावरच होणार आहेत, या दुसऱ्या केंद्रावर होणार नाहीत. तलाठी भरतीच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्यात पेपर फुटलेला नाही. तलाठी भरतीमध्ये पेपरचं उत्तर चुकलं, जे ती जी पद्धती असते त्या पद्धतीमध्ये उत्तर चुकलं म्हणून ती परीक्षा आपण रद्द केली. त्यावेळी नॉर्मली केंद्र सरकारच्या आणि आपल्या नियमानुसार समजा असं जर उत्तर चुकलं असेल तर सगळ्यांना समान मार्क दिले जातात, म्हणून तो जो काही प्रॉब्लेम झाला तो झाला होता, पण त्याच्यावर सगळ्यांची ओरड झाली आणि ती ओरड झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण तो जो काही हे आहे पेपर तोही रद्द केला. आणि मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की या परीक्षेच्या व्यतिरिक्त ही जी काही झाली आता इतकी भरती आपण केली, हा एकमेव गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे. या व्यतिरिक्त पेपर फुटीचा कुठलाही गुन्हा, म्हणजे आता पेपर फूट आहे की नाही हे नंतर एस्टॅब्लिश होईल, कारण 100% पैकी त्याला फक्त 48 प्रश्न आले आहेत, पण तरी देखील आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नाही. पण मला एक लक्षात आणून द्यायचं आहे आणि ही फार महत्वाची माहिती मी आपल्या लक्षात आणून देतो आहे, कारण आपण ज्यावेळेस स्वीपिंग अशा प्रकारचे स्टेटमेंट करतो त्यावेळी युवांमध्ये एक त्याच्या संदर्भातली गैरविश्वास तयार होतो. आणि म्हणून मला लक्षात आणून द्यायचं आहे की आत्तापर्यंत आपण घोषित केलं होतं 75,000 भरतींचं, आपण परीक्षा कंडक्ट केल्या आणि हे सरकार आल्यानंतर 57,452 नियुक्ती आदेश दिल्या. 57 म्हणजे परीक्षा कंडक्ट करून विथ नो डिफॉल्ट 57,452 आणि ज्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे, कागदपत्रही पूर्ण झालेले आहेत
आणि त्यांना आता फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे, असे 19,853 म्हणजे एकूण आता ज्यांचं सगळं संपलेलं आहे आणि ज्यांना नियुक्तीपत्र मिळालंय किंवा मिळत आहे याची संख्या 77,305 आहे. म्हणजे 75,000 नोकर भरती आपण घोषित केली. कुठल्याही घोटाळ्याविना घपल्याविना या ठिकाणी 77,305 लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणि एवढंच नाही तर आता अजून जी काही परीक्षेची कारवाई सुरू आहे ती 31,201 अशा प्रकारची आता त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपण जे सांगितलं ते महत्त्वाचंच आहे की या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठला गैरप्रकार होणार नाही याचं लक्ष दिलं पाहिजे. त्या संदर्भात आपण कारवाई केली आहे. आता आपण हा देखील निर्णय घेतलाय की परीक्षा केंद्रामध्ये जे लोक जातात, कारण याच्यामध्ये तर काय आहे की ऑनलाईन मध्ये इन्क्रिप्टेड असतो पेपर, त्यामुळे तो फोडणं एवढं सहज शक्य नाही. हे कुठे होतं, एखाद्या परीक्षा केंद्रावर जेव्हा पहिला मुलगा लॉग इन होतो, तो लॉग इन झाल्यानंतर पेपर सगळ्यांना उपलब्ध आहे, म्हणजे सगळ्या लोकांना, आणि तो पेपर मग त्या केंद्रातल्या लोकांनाही लॉग इन आहे. त्या काळामध्ये कदाचित ते समजा कर्मचाऱ्यांनी काही संगनमत केलं असेल तर त्या तासभरामध्ये तो कोणाला तरी बाहेर ठेवून वगैरे असं काही करू शकतो. त्याला आगाऊ पेपर मिळणं कठीण आहे. पण याकरता आता आपण निर्णय केलाय की आपण या संदर्भात रँडमायझेशन केलंय. म्हणजे आता परीक्षा केंद्रावर कोण लोक राहतील हे त्यांना सकाळीच कळेल, त्याच्या आधी त्यांना कळणार नाही. दुसरं, जसं आपण इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर ठेवतो तसं उपजिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी हे सगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर म्हणून आपण पाठवतो की त्यांनी जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन हे केलं पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट क च्या ज्या जागा आहेत या गट क च्या जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट क च्या याही आपण एमपीएससी कडे वर्ग करतोय. याचीही परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे. त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एमपीएससीने करावं तोही आपण विषय केलेला आहे. त्याला 6-8 महिने याकरता म्हटलेलं आहे कारण एमपीएससीला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे. पण एमपीएससीने हे मान्य केलं आहे, त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे.